सालमंडपला काय दिसलं? अरे हातामध्ये त्रिशूळ घेतलेला साक्षात भगवान शंकरानं हातामध्ये त्रिशूळ घेतलेला वर आकाश मार्गाने जाताना दिसला. अरे गाभरला, अंगावर पांघरून घेतलं, झोपला आणि पाठ 5 वाजता मामांनी आवाज दिला, उठवलं. अरे रामचंद्रा, अरे भ्यालास वय, मी समाधी घेईपर्यंत ही गोष्ट कुणाला सांगू नको. अरे मामा, साक्षात भगवान शंकर आहे हे भक्ताला दाखवलं. मग मामा कोण असेल? साक्षात भगवान शंकरानं शिव अवतार धारण केला या बाळू मामांच्या रूपामध्ये. बोला बोला बाळू मामांच्या नावाला. तर मंडळी, मामा वर्षातून 5 देव करायचे. आश्विन वद्य एकादशीला पंढरपूरला जाणार. आता जी एकादशी झाली मंडळी, त्या आश्विन वद्य एकादशीला मामा पंढरपूरला जाणार, पांडुरंगाला महाअभिषेक घालणार. तर असंच काय 10-20 माणसं होती, 10-20 माणसं होती आणि मामांनी रेल्वेने प्रवास केला. रेल्वेने प्रवास झाला, रेल्वेतून उतरल्या बरोबर मामांनी सांगितलं, अरे आपण चंद्रभागेचं स्नान करूया आणि नंतर माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊया. आपण जर धूळ पावलाने गेलो तर पांडुरंग स्वतःला त्रास करून घेतो आणि मला पाहिलं की माझ्या पांडुरंगाचं डोळं भरून येतात. आता मामांचे भक्तही काय आपल्यासारखेच मंडळी शंका कोण? मामा, अहो पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती म्हणजे दगडाची मूर्ती आणि तुम्ही काय सांगताय? धूळ पावलाने गेलो की पंढरीचा पांडुरंग स्वतःला त्रास करून घेतो आणि तुम्हाला पाहिल्यानंतर पांडुरंगाचं डोळं भरून येतात. हे काय आम्हाला पटण्यासारखं नाही. डॉक्टर गरड, ज्यांचा कॅन्सर मंडळी 3 मोठी मुरमीरची पोड चारून मामाने बरा केला, तेच डॉक्टर गरड बाकीच्या भक्त मंडळीला घेऊन पुढे चालत चालत गेले. नाही झालं, माझ्या देवाला सुद्धा त्यांच्या बरोबर जायला लागलं. जसं पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलं, प्रथमतः माझ्या देवानं दर्शन घेतलं. जसं माझ्या मामानं, माझ्या बालू मामानं, जगाच्या मालकानं पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवलं, तोच पांडुरंग डोळ्यातून अश्रू यायला लागले मंडळी, मामांच्या डोक्यावर पडायला लागले. बघता बघता मामांचं डोकं ओल चिंब झालं. डॉक्टर गरडनं तर बोट चावून घेतलं. अरे हा काय प्रकार आहे? मामा सांगत होतो पण ऐकलं नाही. मामा बाजूला झालं दर्शन घेऊन. अरे घ्या रे बाबा दर्शन. ज्यावेळेस मामांचे भक्त सगळ्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यावेळेस पांडुरंगाचं पाय मंडळी, लहान मुलाचं किती कोमल पाय असतात, सजीव पाय असतात, त्या सजीव पायाप्रमाणे, लहान मुलाच्या पायाप्रमाणे त्या पंढरीच्या पांडुरंगाचं पाय लागलं. अरे पंढरीचा पांडुरंग साक्षात सजीव आहे हे माझ्या मामानं भक्तांसाठी, या जगासाठी दाखवून दिलं. आणि त्यावेळेपासून एकही भक्त माघारी बोलायला तयार नव्हता. का तर देव काय करल, काय बोलल, जे बोलल ते सत्य होत होतं. असा माझा देव मंडळी. मामांना भजन फार आवडतं मंडळी. का आवडत असेल देवाला भजन मंडळी? का आवडत असेल? मामा सांगायचे, अरे नामदेव महाराज, तुकाराम महाराज माझ्या समोर दररोज भजन कीर्तन करतात. काय सांगितलं शब्द बारीक लक्षात घ्या. अरे नामदेव महाराज, तुकाराम महाराज माझ्या समोर दररोज भजन कीर्तन करतात. आता नामदेव महाराज, तुकाराम महाराज भजन कीर्तन कोणासमोर करतात? तर त्या पंढरीच्या पांडुरंगासमोर. मग मामा कोण आहे या गोष्टीवरून विचार करा. साक्षात पंढरीचा पांडुरंग आणि साक्षात माझा बाळूमा एकच मंडळी. आणि असंच मामा पंढरपूर यात्रा मामांनी आटपली. पंढरीचा पांडुरंग, खाली बसा, बसा खाली, बसा खाली. भगवानच्या नावानं